हां तर काय कार्तिकने घेतली गाडी TVS IQ. आता चाललो तिची एक राईड घ्यायला. नमस्कार मित्रांनो, मराठी सुबकच्या 26व्या दिवसामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपले 30 एक महिना कमी फक्त 4 दिवस राहिले तर होईन होते दमादमानी. तर आज वाजले 6:15. तर आज तुम्हाला हाफ डे. आज तुम्हाला 8 वाजता जायचं कॉलेजला. जर 8:30ला होतो, कालच्या उशीर झाला. कालच्या सर खवळे सर म्हणले जितकं जवळ असून तू उशीर येतो का उंचीला एंट्री नाही म्हणजे वर्गात निघून देणार उंचीला. तर आज मला 8 वाजता जायचं आहे. आता वाजले 7:15. पाऊण तासात मला आवरायचं आहे. तर आत्ता उठलोय, पप्पाला वाजून आलो. आता लगेच अंग वाटतो, लगेच आवडतं सगळं निघतो आपल्या कॉलेजला. तर चला डायरेक्ट कॉलेजला जायचं टायमाला. तर चला गाईज, मी निघालो आता घराच्या बाहेर निघालोय कॉलेजला. आणि आज मी एवढं म्हणजे लवकर कसून चालू माहिती आहे का, आज मला येणार काकडे नाही यायला. तो घरून निघलाय. तुम्हाला तू मंदिरापाशी आलोच मी तिथं. तुम्हाला चल बाबा येतो मग मी मंदिरापाशी. असं आहे, गायकवाडच्या गाडीवर जायचं. गायकवाड म्हणलं होतं काल मी काय फोन नाही केला. मग त्याच्या गाडीवर नाही गेलो. काकडे म्हणलं आज मला यायचं आहे. त्यांनी जवळपास काकडे 8 ते 1 दिवस झालेच मी कॉलेज उठलोय. तर आता त्याला येऊ राहिला असतो आज मंदिरापाशी जायचं आपल्याला. तो येईन तो. तर चला तो कॉलेज नाही डायरेक्ट काय आपल्याला नाही झाला काकडे सकाळ. तर तो त्याच्या गाडी काय गारले त्याच्या डोळ्यातून पाणी आलं काहीच. सकाळी थंडी म्हणजे गावाकडली. आज सांगितलं तुम्हाला काय थंडी कसं काय. चला दूध कॉलेजमध्ये. चला जाऊन कॉलेजमध्ये. आता आला होता गायकवाडाला मागून काकडे मी आता आलो होतोच. तसं आजू कॉलेजमध्ये. तर काय झालं एक लेक्चर. आता मॅथचं लेक्चर आहे. मॅथचं लेक्चर तरी राहील थोड्या वेळात. तर काय झालंय 15 मिनिट ब्रेक. आम्ही आलो बाहेर. आता सगळी बरोबर बाहेर आलेली. तर मी तर खुश खबर आहे, आपली कॉलेजची जायची ट्रिप. जोगदर पण येणार आहे, काकडे पण येणार आहे, किंवा डॉक्टर पण येणार आहे. सगळे जाणार आहेत. मग डायरेक्ट आता लेक्चर म्हटलं काय भरलेलं लेक्चर. आता इंग्लिशचं लेक्चर आहे. इंग्लिश लेक्चर करून सुटून जाऊ घरी. मग मी जात असतो घरी. हे राहिलं मोबाईल थोड्या वेळेस लेक्चर भरून इंग्लिशचं लेक्चर आहे. तर काय सुटलंय कॉलेज. आम्ही तुला आता घरी मी काकडे. आता सगळे एवढं कॉलेज सुटलंय. आता वाजले 11:30. किती वाजले बघ ना, 11:50 आले. तिने तो विषय असा आहे, आता म्हणजे करायची सहलीची फी जमा. सहलीची फी आहे 2,500. आता 2,500 कुठून ॲडजस्ट करावं, कुठून करायची गाडी कामाला जायचं. तर चला आता जाऊत घरी, करूत नियोजन छोटं. सगळे सुटलंय कॉलेज. आणि डबल आम्ही काढलो मागं. कार्तिक पण आहे. रोज थोड्या बसू तो पोर म्हणजे बसावं लागेल. चला डबल चालला तो वापस. चला आज जाऊ वापस. तर काय कार्तिकने घेतली गाडी TVS IQ. आता चाललो तिची एक राईड घ्यायला. तर भाऊ कसं काय पळती. कालच्याला ओला आता एक TVS राईड. भाऊ कसं काय चक्कर मोठं यम्मा 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 यम्मा. फुल ॲक्सिलेटर आहे. 60 वर गेली आहे. खरंच पळत या. चार्जिंग वाटतं स्कूटीचा जात नाही करा. किती चार्जिंग 91% चार्जिंग येईल. किती चालले रे. 300-400 किलोमीटर चालले. आता किती झालं घेऊन झालं असते किती 7-8 दिवस झाले असते. 7 ते 8 दिवस झाले मित्रांनो. चांगली पळती चालेल. हां तर काय घेतली चक्कर. आता निघालोय घरी. चालायला पण मीच तिघ जण सध्या.
फुल ॲक्सिलेटर आहे. काकाने मला चाललेलं आता घरी. चला आता मित्रांनो आलोय आता मी घरी. आता वाजलं 12:15. आत्ताच बॅग मांडली. तर मित्रांनो विषय आज झालाय, आमच्या कॉलेजची ठरली सहल जायची. अचानक ठरलं सहल जायची कोल्हापूरला काढल्या साईड तिकडल्या साईडकडे जायची. तर विषय आज झालाय, कोल्हापूरची जी फी म्हणजे जी सहल जायची जी ती फी आहे 2500 रुपये. तर मित्रांनो आता लय आवड झालं, कारण कसं माहिती आहे मला मोबाईलचे पण पैसे द्यायचे. इथं मोबाईलची एकदम घेतली होती मी, किती 500-600 रुपये घेतली होती. त्याची उधार द्यायची होती मला, ती आणखीन दिली मी. मोबाईल आता 1 महिना झाला तरी आणखीन दिली. काही दिले तर काही द्यायचे राहिले तर ते पण राहिले. तर आणखीन 2 दिवसांनी रिचार्ज पण संपणार आहे, तो पण भरायचा आहे. म्हणजे फायनान्शियल प्रॉब्लेम लई आणखीन. तर बघतो आता पप्पाला आताच म्हणलं, पप्पा म्हणले बघू आता थांबदार शिक, पैशाची अडचण चालू आहे तर बघू आता. तर आणखीन सर्व म्हणजे शिक्षक लोक काय म्हणले की मुलाच्या लगेच फी जमा करा. कारण कसं आहे माहिती आहे का, 40 मुलं आणि 40 मुली अशा 2 बस न्यायच्या आहेत. एका बसमध्ये 45 पोरं बसतात. तर 40 पोरं आणि 5 शिक्षक लोक. तर असं त्यांनी एक एस टी बुक केली, असे 2 एस टी बुक केले 25-25 याच्या. तर असे 90 पोरं न्यायचे आहेत. म्हणजे 80 पोरं आणि 10 शिक्षक लोक अशी एस टी फुल भरणार आहे. तर विषय हा झाला आहे, आपला थोडा फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. तर पोरं सगळे जायची म्हणतात, तर लवकर सीट बुक होणार. तर म्हणजे लगेच पोरं फी भरणार येतं. तर हा मला लवकर भरावं लागेल. तर जर पप्पा जर म्हणले तर जायचं, तर नाही जर म्हणले तर आता तरी पोरं आता काही 4 टक्के सगळे फोर्स करून राहिले. ते म्हणते तर यावंच लागेल. शेवटचे वर्ष याच्यानंतर कधी ट्रिप जात नाही तर यावंच लागेल. तर आता काय जावंच लागेल. बघतो मी, जर प्रॉब्लेम झाला तर मी पण नाही जाणार. पण कसं आहे माहिती आहे का, 2 दिवसासाठी एवढे पैसे घालणं म्हणजे जोक नाही. पण ते पण आपण काय व्यर्थ नाही आले, ते आपल्याला कामासाठी झालं. तर आपलं 2 दिवसात ब्लॉक नाही तिथं. मग कसं आहे पुढच्या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात 8 किंवा 7 तारखेला जायची आहे. कारण तेवढी त्या 2 तारखा मोकळ्या आहेत. 2 डे आणि 1 नाईट असं 1 नाईटचं एक मुक्काम आणि 2 डे ट्रॅव्हलिंग म्हणजे असं फिरण्यात असं जाणार आहे. तर बघू आता. तर आता कसं आहे सगळं काम आवरून आटपून थोडा आता अभ्यास पण करायचा. तर कालचं मग प्रॅक्टिकल बुक ते राहिले बायोलॉजीचं, आणखीन द्यायचे 2-3 टॉपिक राहिले तेवढे लिहून काढतो आणि लगेच आपलं व्हिडिओ अपलोड करू. कालचा ब्लॉग आणखी राहिले. आता जब आपल्याला लिंबाव जावं लागेल. तर चला भेटू सगळं कामावर. तर काही आता वाजलेत 1:45. आता मी चालू आहे लिंबाव. माझं जेवण वगैरे झालं आणि आता मी चालू आहे लिंबाव. जातो तिथे बसतो, करतो कालचा व्हिडिओ अपलोड. कसं ते 5G रेंज येते, 10 ते 20 मिनिटात सगळं होऊन जातात. खाली उभं जर राहिलं 1 तास राहिलं 2 तास राहिले तरी होत नाही. त्याच्यामुळे जो आता वर काहीच फायनल आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे. आता वाजले 2:25. बोलता टाईम भरपूर गेला. आपण म्हणलो टाईम 10-20 मिनिटं 10-20 मिनिटं नाही लागले. जवळपास त्याला अर्धा-पाऊण तास लागला आहे. अर्धा-पाऊण तास मी लिंबावर होतो बघा. असा टाईम लागतो. बघ खाली जातो, घरात जातो. आता शहरात खायला पेटा बांधतो, जो मग घरात. तर मित्रांनो आलो आहे आता मी घरात आलो आहे. बसतो आता लिहायला. आपलं कालचं बायोलॉजी त्याचं राहिलं होतं. हे झालं आपलं क्वेश्चन पेपर लिहायला सुरू करायची. केमिस्ट्रीची पहिली एकच झाली, आणखीन 4 सोडायच्यात. केमिस्ट्रीची सोडायची, बायोलॉजी सोडायची, इंग्लिशची सोडायची, आणखी 3 विषय सोडायचे आहेत. फिजिक्सचं आणखीन तर फिजिक्सचं 2 झालेले आहेत. फिजिक्स आणखीन 3 सोडायचे. तर झालं मग झालं आपलं काम. मागं लागायचं बाकीच्या कामाच्या मागं. क्लासरूमचा बराचसा अभ्यास राहिला आहे, तो पण करायचा. चला घेऊ आधी बायोलॉजी लिहून. तर काही आता वाजले 4. आत्ता मी लिहून उठलो. आता मग जातो मागं शेण खायला वर बांधतो, डबल ते कामावर येतो आणि डबल येऊन बसतो. आपलं आणखी मग काम पूर्ण करायचं आहे. तर पप्पा आले, पप्पाने बाजारावर आणला. तर पप्पा येऊन गेले मग आता माझं फायनल झालेलं आहे. माझी वही सगळी कमी झालेली बघू शकता. सगळी बायोलॉजी प्रॅक्टिसची वही कम्प्लीट झालेली आहे. आता बसायचं आपल्याला क्लासरूमचा अभ्यास करायचा. तर चला सगळं काम आवरून होतं. तर चला काय संध्याकाळ सगळं काम आवरलं. चाललो मी दुकानात एक छोटंसं काम निघलं. पप्पा डोक्याला लावायला मेहंदी आणायची. तर चला आज मेहंदी कालची आजपासून काम निघलं, संध्याकाळी काम निघलं. कालची जर हुशार निघलो होतं, आज काय एवढं हुशार निघलं नाही. तर चला आता दुकानात. तर काय इथं आलं का इथे एक बारीक म्हणजे शांत बसायचं, बघायचं पक्षावर कसं होते. तर काय पहिले पोपटा जाऊ देत होता, पोपट नाही राहिले. पोपट सगळे मेले. मी हाईट थोडेफार एवढे पण नाही येतं. मापातच पोपट येतं. पहिलं ज्यावेळेस मी लहान होतो ना, 7वी-8वीत होतो ना, 7वी-8वी नाही, ज्यावेळेस 5वी-6वीत होतो ना, त्यावेळेस असा आवाज यायचा. सगळे पोपटच राहायचे. कावळे नव्हते, कावळे पण होते. त्यावेळेस पोपट भरपूर राहायचे. आता पोपट नाही राहिले. कारण इथे तिथं
फुकट कोणी म्हणजे येतो कोणी धरून नेतं. तिथं झाडं त्याच्या बसलेले असतात, मंदिर बसले झाडं तिथं तिथे बसलेले असतात. सध्या फुकट वगैरे नाही तिथं, आहेत ना थोडे इथं लिमिटमध्ये. तर चला मित्रांनो, घेतलं आपलं मटेरियल, निघालो घरी. आता जाऊत घरी, बसू आपलं वर्क करायला. तर चला आता निघू घरी. तर चला काय आपण संध्याकाळी आता बाहेर ग्राउंडवर आलो, जेवणावर झालं. म्हणलं चला थोडं बाहेर जाऊन बसू, कारण कसं आहे माहिती आहे का, जास्त वेळ घरात थांबा वाटत नाही. सारखं ते लिहून पण काटा येतो. म्हणून चला बाहेर नेऊन. तर आता बसलो बाहेर, थोडा मोबाईल पाहतो, डबल जाऊत मग घरी. कसं आहे घरची जास्त मोबाईल बघून देत नाही ना, त्याच्यामुळे मी घरात नाही बसत, बाहेर येतो. आज झाले तर 9 वाजले तर 9:15 वाजेपर्यंत आपण जाऊच घरी. मग ते कसं आहे ते सहलीचं मला पैशाचं नियोजन पण करावं लागेल. तर चला आता जाऊ थोड्या वेळची घरी. तर काय आता मी निघलो घराकडे, बराच वेळ झाला, 9:30 वाजून गेले. 15 मिनिट थांबा म्हटलं, 15 मिनिटं म्हणण्यापेक्षा 8:30 वाजले. जातो घरी, मोबाईलला चार्जिंग आहे, बसतो लिहत. क्वेश्चन पेपर लिहायचं काम चालू आहे आपलं. तर मित्रांनो पैशाचं जुगाड काही नाही झाला आणखीन, मग करू दमादमानी. तर चला आता जाऊ तर घरी जाऊ. तर आज आपल्याला बराच वेळ जागायचं आहे, कारण कसं आज चला एक अर्धी क्वेश्चन पेपर तरी झाली पाहिजे, सेक्शन सी तरी झाला पाहिजे सगळा. मग त्याला डी जाता येईल. चला जातो घरी. तर काय जातो संध्याकाळचे 11 आणि माझा झोपायचा टाईम झालेला आहे. दररोज मी नाही का 11 साडे 11 वाजता जाऊ, माझा 11 वाजता झोपणार आहे. कारण की आज माझी अर्धी क्वेश्चन पेपर लिहून झालेली. फायनल आपली केमिस्ट्रीची अर्धी क्वेश्चन पेपर लिहून झाली. म्हणजे त्याला आज झाली अर्धी, आता उद्या अर्धी द्यायची, म्हणजे एक कंप्लीट, म्हणजे 2 कंप्लीट. आता राहिले 3 म्हणल्या, ते 3 आपण कधी लिहू. सध्या 2 तर झाले ना, 25-24 झाली. आता करायच्या बायोलॉजीचं लिहायला सर. तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो, आणखी ब्लॉग एडिटिंग पण करायचं आहे. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथेच थांबवतो. जर आपल्या चॅनल नवीन जर असाल आपल्याला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा, सबस्क्राईबरच वाढवा. 68वर सबस्क्रायबर जाणार आपली. नेमकी माझ्या चॅनलमध्ये प्रॉब्लेम आहे, कशाने पण मला तेच कळणार. तर मित्रांनो फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. कसं आहे माहिती आहे का, सपोर्ट करत जा. तुम्ही सपोर्ट केला का माझी क्युरियोसिटी वाढते, उत्सुकता वाढते. तर मित्रांनो व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये आणि तवर आपली जी व्हिडिओ बनवायची वाईब आहे ती अशी स्ट्रॉंग ठेवा. तर व्हिडिओच्या ब्लॉगमध्ये चला, बाय बाय.